नमस्कार. मागच्या वेळेला आपण वाताची स्थानं पाहिलेली होती शरीरातली. त्यामध्ये अष्टांग हृदयामधला आपण श्लोक पाहिलेला होता. आता याच्यामध्ये आपण पित्ताचं स्थानं आपण पाहूया, जे अष्टांग हृदयामध्ये सांगितलेली आहेत. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की नाभिरामाशय स्वेदो लसिका रुद्रम रसहा दृक्स्पर्शनम च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. नाभी म्हणजे काय? अंबिलिकस म्हणजे बेंबी. तर पित्ताचं मूलस्थान काय सांगितलेलं आहे की अंबिलिकस. त्यासाठी आपण नेहमी बघतो की पित्ताचा त्रास जर का असेल तर आपल्याला बेंबीच्या भोवती पोटात दुखतं. त्यानंतर आमाशय. आमाशय म्हणजे काय की जठर. तर आपण पित्त वाढल्यानंतर आपल्याला उलट्या होणं किंवा मळमळणं हे जठराच्या अनुषंगाने घेता येईल आपल्याला. नाभिरामाशय स्वेदो. स्वेद म्हणजे घाम, शरीरातला घाम. तर पित्त जर का जास्त वाढलं असेल शरीरातलं तर आपल्याला भरपूर घाम येतो. तर घाम येणं हे चांगलं की वाईट हा विषय वेगळा आहे. पण पित्त शरीरातलं वाढल्यानंतर आपल्याला घाम भरपूर येतो. नाभिरामाशय स्वेदो लसिका. लसिका म्हणजे आपण लिम्फॅटिक्स धरू शकतो शरीरातलं. रुधिरम. रुधिरम म्हणजे रक्त. रुधिर म्हणजे रक्त. तर रक्ताचं आणि पित्ताचं हे एकमेकावरती हे डिपेंडंट आहे किंवा एकमेकाशी रिलेटेड आहेत. तर पित्त ज्यावेळी वाढतं त्यावेळी रक्त दूषित होतं आणि रक्त ज्यावेळी दूषित होतं त्यावेळी पित्त वाढतं. तर दोन्ही गोष्टी आपल्याला आहारातूनच बऱ्याच वेळेला होतात, की आपण बाहेरचं किंवा तेलकट असं काही खाल्लं किंवा पित्त वाढणाऱ्या गोष्टी खाल्ल्या तर आपल्या शरीरावरती डाग येतात किंवा तीळ येतात किंवा जास्त प्रमाणात तारुण्य पिटिका येतात किंवा केस गळतात. हे सगळे रक्ताच्या दूषणामुळे किंवा रक्त दूषित झाल्यामुळे आपल्याला हे होतं आणि रक्त दूषित झालं की पित्त हे होतच. तर पहिलं आपण चुकीच्या आहारातून आपलं पित्त खराब होतं, पित्त दूषित होतं, इम्बॅलन्स होतो आणि त्यानंतर कालांतराने आपल्याला रक्त पण दूषित होऊन रक्ताचे रिलेटेड आजार आपल्याला होतात. त्याच्यानंतर लसिका रुधिरम प्रसार दृक्स्पर्शनम. दृक म्हणजे दृष्टी. तर डोळे हे पित्ताचं मूलस्थान आहे आणि डोळे हे तेजोमय आपण जे म्हणतो की डोळे हे अग्निमहाभूताचे आहेत. तर अग्निमहाभूत असल्यामुळे ह्याला चक्षुष तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतो भयम. म्हणजे चक्षुष तेजोमयम. तेज म्हणजे उष्ण किंवा हॉट एनर्जी किंवा आपण काय म्हणतो की त्याला अग्निमहाभूताचे डोळे आहेत आणि त्याला सगळ्यात मोठी भीती काय असते ती कफाचे आजार होण्याची त्याला जास्त भीती असते. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं की आपल्या कंजंक्टिव्हायटिस मध्ये आपल्याला कफ किंवा डोळ्याच्या भोवती आपल्याला चिकट असं स्राव किंवा द्रव तयार होतं. त्याला आपण कंजंक्टिव्हायटिस मध्ये म्हणतो की तळावलेत डोळे असं साध्या भाषेत. तर हे पित्ताच्या डोळे पित्ताचे किंवा अग्निमहाभूताचे आहेत आणि त्याच्यामध्ये कफाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे कंजंक्टिव्हायटिस सारखे आजार होतात. त्यानंतर लसिका रुधिरम रसा स्पर्शनम. स्पर्शनम म्हणजे काय? ही त्वचा. त्वचा हे सुद्धा पित्ताचंच मूलस्थान सांगितलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला आपण त्वचेच्या बाबतीत कसं म्हणतो की त्वचा कुठल्याही कारणाने लाल होणं किंवा काही वेळेला ॲलर्जी म्हणा, अंगावरती खाज सुटणं, फोड येणं किंवा गांधी येणं आपण जे म्हणतो. तर हे सगळं पित्ताच्या अनुषंगाने होतं आणि त्याला पण पूर्ण रक्त दूषण रक्त दूषित झाल्यामुळेच पित्त बिघडतं आणि ते त्वचेत वाटे बाहेर यायला सुरुवात होते. किंवा बऱ्याच वेळेला आपण रॅशेस बघतो की वेगवेगळ्या तापामध्ये शरीरावरती रॅश येणं किंवा जर उमटणं आपण जे म्हणतो. तर हे सगळं पित्ताशी रिलेटेडच गोष्टी आहेत. दृक्स्पर्शनमच्या पित्तस्य नाभिरत्र विशेषण. सर्वात महत्वाचं स्थान कुठलं आहे की नाभी. तर यासाठी आपण काय म्हणतो की पित्ताचा शरीरामध्ये प्रादुर्भाव किंवा इम्बॅलन्स झाला असेल तर आपण रुग्णाला काय सांगतो की बेंबीच्या भोवती आपण तेल जिरवायला सांगतो. तर बऱ्याच वेळेला आपण लहान मुलांमध्ये तर खूप वेळेला आपण हे करतो. तेल बेंबीच्या भोवती जिरवल्यानंतर पित्ताचे किंवा पित्त हे बॅलन्स मध्ये येतं. त्यासाठी आपण सगळ्यात चांगलं तेल कुठलं तर बिल्व तेल.